बघ क्यूट वाटतंय ना. किती वाजलेत रे? 7 वाजलेत आणि आम्ही आलेलो आहोत दादर प्रीतम ढाबाला. जरा ब्लॉगिंग बिगिंग कर ना. तर सकाळचे 7 वाजलेत आणि मी चालले आळंदीला. विवेक ॲज युजली येत नाही, तो मला सोडायला आलेला आहे. आणि सकाळचा मॉर्निंग वॉक करत आम्ही चाललो आहे दादर प्रीतम ढाबाला. 7:30चा टाईम आहे, पण आम्ही जरा लवकर पोचलो आहे. जरा म्हणजे अर्धा तास. इकडे ना एक लिंबू पाणीवाला बसतो या ग्रँड नमाज हॉटेलच्या समोर, पण तो लोक ऑलरेडी थांबलेली आहेत. जाऊ दे. हां ह्यांचे हेच ते, जाऊ दे. हे बघ इथे बघ ना भाई, तुझे काय फोटो मागे थांब ना. सिनेमॅटिकवरून झूम काढशील ना. बोल ना काहीतरी. हां हां, आपण कुठे चाललोय का, आपण म्हणजे मी कुठे चालले, का चालले सांग तरी लोकांना. मी टाइमपास करायला नाही चालले. बोल ना पटकन लोकांना सांग. नाही मी नको, तू बंद करणार. बंद नको करू, सांग पटकन लोकांना. हां तर आम्ही ना मी तू आधी सांग तरी. आळंदीला मी दुसऱ्यांदा चालली आहे ते सांग ना. काय फायदा. जाऊ दे. विवेकची डिसअपॉइंटमेंट बघून मला कळलंच असेल. मी ना आधी एकदा आळंदीचा ब्लॉग बनवलेला, पण मी ना लोक मंदिरापर्यंत जातात देवापर्यंत. हां लोक मंदिरापर्यंत जातात, देवापर्यंत जात नाहीत. म्हणजे काय, मी जाऊन वगैरे आले, ब्लॉग वीक पण बनवला, एडिट पण अर्धा केलेला, पण मी पोस्टच नाही केला. पण आज आय होप हा ब्लॉग पूर्ण होईल. आज होईल का पूर्ण? विदाउट कॉन्टेंटचा ब्लॉग वगैरे विदाउट. हां यात काही कॉन्टेंट नाही आहे. तिकडे ना जरा त्या ब्लॉगमध्ये ना विवेक होता ना मला गाईड करायला, तर मी सगळी इन्फॉर्मेशन वगैरे सगळं दिलं होतं. आणि व्यवस्थित येऊ दे, तिला ऑलरेडी मेसेज केला आपण. हां तर पुढे काय बोलत होते मी. हां पण हा आजच्या ब्लॉगमध्ये मला नाही माहिती हा कसा जाणार आहे आणि पूर्ण होणार आहे की नाही हा पण नाही माहिती, पण ट्राय करूया आपण. ब्लॉग पूर्ण का माहीत नाही, पण झोप जातो नक्की. हाच मी झोपून प्रवास करते ना, ट्रॅव्हल स्नूजर, त्यामुळे मी ठीक आहे, मी झोपून प्रवास करणार आहे. पण ठीक आहे ना, आता काय करणार. बाजूला कोणी असं विवेकसारखा माणूसच नाही तर का जागायचं ना आपण एकट्यात. काय वाटतं तुला? एनिवे तर चला मंडळी, आता आपण जाऊया. तर आम्ही चाललो आहे आळंदीला. आम्ही म्हणजे विवेक ॲज युजल मला सोडायला आला आहे आणि मी चालले आहे आळंदीला. मुक्ताई सिनेमा येतो आहे. विवेक कुठे गेला? हां मुक्ताई सिनेमा येतो आहे ना. हे काय आहे? अच्छा मला हात आहे आहे. हां तर मी आळंदीला चालले आहे कारण ना मुक्ताई नावाचा सिनेमा येतो आहे ना. तर त्या भावा बहिणीची गोष्ट आहे, म्हणून मी विचार केला विवेकला घेऊन जाऊ. तर आपण कसं जरा भाऊ बहीण करून आपण जरा चांगला रिलेटेबल ब्लॉग बनायला. पण विवेकला जाऊ दे तर काय बोलायचा. तर मीच जाते आता. चला आपण थेट भेटू आळंदीमध्ये. मग आम्ही पोचलो, आम्ही केला इंटरव्ह्यू आणि संपला. जाऊ दे चला. बरीचशी लोकं आली आहेत, आपण त्यांना जॉईन. जरा ओळखीची आणखीन 4 माणसं दिसली आहेत. हे प्रभू आलात तुम्ही. आज ओळखलंय. जखमी परिंदे. येतो मला Excuse me, ma'am. What do you want? You want one orange juice, a waffle sandwich, and blueberry cheesecake. अहो पण हे कुठल्या राज्याचं खाणं आहे? आमच्या इथं नाही. कुठलं आहे तुम्ही? महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्राचं मग बाहेर देशाचं काय खाता या? महाराष्ट्रीयन. मी मराठी. तुम्ही मराठी आहे वेळ. मग पिठलं भाकरी खाती. मला का मिस करा नाही. कारण तू आवडत नाही. मिस नाही केली तू मुलगा आहेस, तू कसा होशील मिस. तुम्ही बाया जा की तिकडं काय तुझं.
काय बोलताय? शेजाऱ्यांकडे मागून पाहायचं नसतं. हा मला सवय आहे, आमच्या गावाकडे अशाच किती आहेत ना. किती नाही वाटत का तुला? तुम्हाला बघून तर वाटते. जा मग, मला बघून मला दिसतच नाही. बरं आहे ना, दिसत नाही ते. नाही दिसते, उजेड आहे. तुम्ही काय करताय मोबाईलला? हा व्हिडिओ काढायलाय. व्हिडिओ काढताय? व्हिडिओ मला चांगलं करा बरोबर. रोहनने काय खाल्लंय नाश्त्याला? रोहन नाश्त्याला काय खाल्लंय? तुझं तोंड बघितलं सकाळ आम्ही चाललो या आळंदीला. आम्हाला थोडं खायचं आहे ना, म्हणतात नाश्ता करून जावा. तुमचं ताट येते म्हणून थांबूया. ताट आलं की मग आम्ही आमच्या ताटात बघणार ना. आम्ही त्या कशात तुमच्या ताटात आमची फोटोत कुठं लागतात? जाऊ दे बाबा, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. ह्यांचं कसं आहे माहितीये का? हो दादा ह्यांचं कसं आहे माहितीये का? ह्यांचं स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं. वा आम्ही आळंदीला पोहोचलोय आणि आता उतरतोय. बरेच जण चेंज करणार आहेत, मी पण चेंज करेन. गेल्यानंतर म्हणजे नाश्ता केल्यानंतर आम्ही झोपलो होतो. सगळी गाडी झोपली होती आणि आता सगळे उतरत आहेत. चला तर चेंज करूया आणि मग कामाला. मी करू तुझं. जेवून घेऊन झालंय आणि प्रचंड ऊन आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे. सगळे निघून गेले आहेत भाई, आम्ही तिघीच मागे आणि देवळात गेलेत सगळे आणि आम्ही आता चाललो आहे पटापट देवळाच्या दिशेने. हे बघा, जेवून झाल्यानंतर मी असं चेंज केलं आहे, बऱ्यापैकी पारंपरिक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू आता आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापाशी चाललो आहे. सगळेजण गेलेत. थँक गॉड मी आधी इथे आले, त्यामुळे मला रस्ता माहिती आहे की कसं जायचं, नाहीतर मी विसरलेच असते बाई. असो, चला आधी मी जाते आणि मग तुम्हाला भेटते. या दोघी मागेच राहिल्यात, भावना आणि प्रांजली.
हा आदिमाया पार्वती रूपी मुक्ताईंनी केलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक नवल वाटेल, निवृत्तीनाथ दादा 127 ओव्यांमध्ये मुक्ताई साहेबांना प्रश्न विचारतात. म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहिती आहे मुक्ताईच्या ताटीचे अभंग जे ज्ञानदेवांना सांगितलेले आहे, परंतु आपल्याला हे पण ऍडिशन माहित पाहिजे की मुक्ताई साहेबांनी निवृत्तीनाथ दादांच्या 127 प्रश्नांना फक्त 57 ओव्यांमध्ये उत्तर दिलं होतं. गुरुनाम गुरूंना सुद्धा जी आदिमाया कुठेतरी शक्ती प्रकर्षित करते ती कुंडलिनी जगदंबिका दुसरी तिसरी गुण नाही, आमची आई साहेब आहे. आणि म्हणून आजही पहा बरं का, लवकर संपवतो मी, आम्हाला सवय एकदा उभं राहिलं की 1.5 तास. म्हणून आजही जर तुम्ही पहा तर आज सुद्धा ती ज्ञानदेवांच्या पाठीशी उभी आहे. कळलं नसेल तरी टाळ्या वाजवा. त्यामुळे या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. इथे हजर राहण्याचं कारण एकच होतं, मूळचे ज्ञानदेव कधी पाहिले नाहीत, कारण ते अनुभवायचे असते. आणि संजीवनी या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा कोणी कोणी त्यांचं स्मरण करतं, त्या स्मरण केल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याला कुठेतरी अश्रुधारा निघायला लागतात, तेव्हा तेव्हा तो ज्ञानदेव तिथे तिथे त्या त्या शरीरात समाविष्ट, त्याला संजीवन म्हणतात बरं का. इट इज नो वे रिलेटेड विथ युअर बॉडी अँड डेथ ऑफ युअर बॉडी. असो इंग्रजी बोलावी लागते म्हणजे ट्रस्टी शिक्षित आहे असं कळलं पाहिजे. असो आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, अनंतोत्तम शुभेच्छा देतो. आणि याची स्क्रीनिंग अजून आपण एका मोठ्या प्रमाणात करावी ही दिग्पादारांना विनंती करतो. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. खूप खूप मनापासून धन्यवाद. सूरज पारसनीस. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुंदर वाटतंय कारण हा अनुभव आम्ही पण खूप पहिल्यांदा इच्छा होती कधीपासून आनंदाला यायची, पण या कथेने पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. असा गजर चाललाय आणि सगळे जण ना ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्ती सगळ्यांच्या खरोखर पायावर असे लोटांगण वगैरे घालतात. बघून अंगावर काटा येतो. आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करतोय या मंदिराची. प्रचंड उद्या पायाला चटके बसतायत पण तरीही जाणवत नाहीये आणि शूट करण्याची खरंच इच्छा नाही होत आहे. मग असं शूट केलंच नाही या कारणाने. छान वाटतंय. एवढं ठीक आहे. माईक चेक
कसा आहेस अक्षय? मस्त ग, तू कशी आहेस? मी कसं वाटतं इकडे? मला छान सरप्राईज मिळालं. मला तसं ना अशी कुणकुण आम्हाला असं कानावर आलं होतं, म्हटलं काय माहिती असेल, पण मी काकूंना पाहिलं नक्की हाच आहे. कारण तू लपला होतास ना कुठेतरी, त्यामुळे आम्ही पाहिला नव्हता कोण आहे, पण काकूंना बघितलं आणि म्हटलं हा. काय तिच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन आले. हे चालू आहे ना, नाही तर आम्ही असंच गप्पा मारत बसू, राहील इंटरव्ह्यू बाजूला. चालू आहे हो. ती काही बोलतच नाही. माझा माईक आहे, ह्याचा माईक आहे. ओके, साधारण 3-4 इंटरव्ह्यू शूट केले आहेत आणि त्यानंतर अक्षय केळकरचा आत्ता शेवटचा इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहे. तर आम्हाला ना संपूर्ण दर्शन घडवणार आहेत. मी आधी पण इथे येऊन गेले, थोडा वेगळा. तर फायनली ना दिवस संपत आला आहे आणि मी ना बापरे केवढं दमछाक झाली. मला काही ब्लॉगच करायला ना भेटलं नाही. मला माहिती आहे इनजस्टिस आहे, पण ठीक आहे, आता काय करू, कामासाठी आले होते. तर हे बघा इंटरव्ह्यू घेतलेत, सगळे इंटरव्ह्यू तुम्हाला मीडियाटॉक मराठी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. प्लीज जाऊन बघा, कारण की हा ब्लॉग त्यासाठीच कंटिन्यू नाही करता आला, तर इथे नाही तर तिथे कुठेतरी तुम्हाला कॉन्टेंट पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जस्ट मी या सिनेमामध्ये अक्षय केळकर होता, मला माहीत नव्हतं. खूप छान वाटलं की तो या सिनेमामध्ये आहे. आणि मी ना पटकन मला आठवलं की त्याची एक फॅन आहे जी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि तिने मला सांगितलं होतं की अक्षय भेटला तर प्लीज कॅडबरी आणि काय काय, आणि नेमका अक्षय सिनेमात होता. तर मला तो भेटला आणि तोपर्यंत मी आय लव्ह यूची नोट आणि चॉकलेट दोन्ही आणलं नव्हतं. तर फायनली मी काय केलं, अक्षयला जाऊन हे सांगितलं की माझ्याकडे चॉकलेट वगैरे काही नाही आहे, पण तिने तुला आय लव्ह यू म्हटलं तर प्लीज यासाठी व्हिडिओ बनवतो. मी तिच्यासाठी व्हिडिओ घेतला. हाय सानिका, आणि मला तुझा निरोप पोहोचला नेहाकडनं. नेहाला आत्ता कळलं की मी या सिनेमात आहे, पण तू जे काही प्रेम करते माझ्यावर असंच करत राहा, कारण आय लव्ह यू फक्त आणि फक्त तुझाच. आणि आता घरी निघायची घाई आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या मुली निघतो आहे घरी जायला. आणि आता आम्ही चला चाललो आहे, पटपट 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 चाललो आहे. प्रसाद घेतला आहे घाईघाईमध्ये. ज्ञानबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानबाई, भक्त करुणाकर ज्ञानबाई. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ति गोपाल कृष्ण भगवान की जय. गो माता की, गंगा माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय. तर माझा अवतार लगेच चेंज झाला आहे, कारण मी चेंज केलं, कारण की नाश्ता करायचा होता. गाण्याचा खाण्याचा कार्यक्रम आटपला आणि मी आता बसच्या दिशेने प्रस्थान करते, म्हणजे मुंबईला निघायचं आळंदीहून. बरं झालं मी आळंदीला आले होते, कारण माझं इंद्रायणीचं दर्शन पण झालेलं, सगळं व्यवस्थित झालं होतं. आणि आत्ता असं आहे की घाईघाईमध्ये सगळंच्या सगळं एक बरं झालं की मला अगदी
समाधी स्थानाचं दर्शन मिळालं आणि खूप लोकांना खरं तर खूप गर्दीमध्ये उभी होती, सगळे सामान्य लोक, आणि आम्हाला ना VIP मधून मिळालं. एरवी मी पण सामान्यांच्या लाईनमध्ये उभी असते आणि त्यामुळे नेहमी वाटत असतं की देव खरं तर त्यांच्याकडे, सामान्य लोकांकडे पाहत असतो आणि आपण उगाच VIP लाईनमध्ये जाऊन, पण फक्त पत्रकारांसाठी म्हणून एक VIP लाईन केली होती आणि त्याच्यामधनं थेट अगदी काही मिनटामध्ये व्यवस्थित दर्शन झालं. त्याची जर क्लिप मिळाली तर मी तुम्हाला पाठवते. अर्थात आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी शूट नाही केलं, पण मीडियातर्फे जे काही शूट झालं असेल तर मी तुम्हाला नक्की ते इथे दाखवेन. द्विधा मनस्थिती होती खरं तर, मग अशा वेळेला दर्शन घ्यायचं की नाही, पण मला नंतर म्हणायचं की असं होतं ना की अवमान केल्यासारखा पण होतं, त्यामुळे मी दर्शन केलं. आणि मला त्यानंतर समजलं की एक भली मोठी लाईन लागली होती. आम्हाला वाटलं की ती कुठेतरी चालली आहे, म्हणून आम्ही गेलो तेव्हा कळलं की ही ती लाईन आहे जिथे आम्ही क्षणात पोहोचलो होतो. लोक कितीतरी तास तात्काळात थांबली होती, पण ठीक आहे. बाकी इव्हेंट खूप छान झाला, इंटरव्ह्यूज झाले आणि आत्ता मी नाश्तासुद्धा केला. आता आम्ही चाललो घरी. चला, बाकी मी प्रसाद वगैरे घेतला आहे, कुंकू घेतलं आहे मम्मीसाठी आणि आता चाललो आहे. थोडेफार लोक इथे स्ट्रीट शॉपिंग बघत आहेत, तर आपण पाहूया आणि मग हे पहा सगळी माणसं निघाली आहेत. नाही दाखवत हे माणसाची बाकी आहे काय दाखवायचे? तिला म्हटलं तिला दाखवत. हे राहिले ना अजून, हे दोघं राहिले. गाडी थांबव. आता 9:40 झाले. आम्ही ना लंच ब्रेक रात्रीच्या वेळेस 9:40ला आम्ही लंचसाठी आलो. वा नाही, डिनरसाठी आलो आहे आणि आज सोमवार आहे म्हणून मी व्हेज मागवलं आहे. तू का व्हेज मागवलेस? मी हक्का नूडल्स आणि ड्राय मंचुरियन. आणि मला इथे पण शंकराचं दर्शन झालं गाईस बाहेर. आणि मला नीताचं नीता बॉस आहे समोर आहे बाय. आणि ॲज युजल माझी आणि नेहाची ऑर्डर लेटच आली आहे. का माहीत नाही, सकाळपासून देव आमच्याशी सकाळपासून कुठे दर वेळेला आमचं हेच होतं. लेटच आली. आपण काही मागवतो, सगळे उठून जेवून बिवून निघून जातात आणि आमचं आलेलंच आपल्या नसतं. खात शेवटी लास्टच्या ब्लॉग सारखं आम्ही शेवटून निघतो. आलं. आपलं नसेल तर काय मागवलेस? ड्राय मंचुरियन आणि मधुराने एकदाच मागवलेलं ड्राय मंचुरियन, काय कमाल लागलेलं. आठवतं आपण कुठेतरी आपण आउटडोअरला थांबलेलो, झी मराठीचे होतं कुठलं तरी छान होतं. मंचुरियन ड्राय आलेलं नाही. आणि मी बावडा रकना नॉनव्हेज घेतलेलं आणि नंतर हिचं ते मंचुरियन खाऊन मला एवढं हे झालं रिग्रेट. त्यात आम्ही जेवूया गं. सो तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ शकतो इथल्या इथे. तसं पण फोटो नाही काढला आहे. काढ जास्त फोटो काढणं एक शास्त्र असतं, नाही तर जेवण पचत नाही. आमची बाकी ऑर्डर पण आणा. आता डोसा मैसूरवरून आला होता, तर हे कुठून येतं काय माहिती. लेट्स सी. आपल्याला खूपच एडिट करावं लागतं. चालेल. आता हे बाजूनी लागलं आहे, मी तेच म्हणते हाताला ऑइल का लागतं. काय गं हे केवढीशे दिले आहे? 8 पीस म्हणाला. असं वाटतं की ग्रेव्ही सकट सांगायला पाहिजे. खूपच कमी दिले आपण चांगली खाऊ. कालचं गरम करून चांगले असं नका तुम्ही ऐकू नका. आम्ही जे बोलतो ते तुटत नाही आहे. हे तुम्ही जरा तुमची कामं करून या, तोपर्यंत ही तोडते मंचुरी. माझा एकदा रसगुल्ला उडालेला माहिती आहे, रसमलाई म्हटलं हो. त्याच्यामध्ये रस काढायला 2 चमच्यानी संपू उडायला शकतो. सो मी हे ट्राय करते आता. ट्राय करायला चांगलं आहे का? चला आता राहू दे. ट्राय करू दे. मी खाते आता. जाऊ. अमेझिंग आहे. म्हणजे असं वाटतं अजून एक मागवायला पाहिजे होतं. काही दिवशी ट्राय कमाल आहे. काय मस्त. खूप भारी आहे.
आमच्या ड्रायव्हरने आम्हाला खूप पाठी सोडलं आणि आम्हाला खूप पुढे जायचं दादरला. आणि वाजलेत किती? वाजलेत हे बघा रात्रीचे 12:05. आम्हाला नेहमी 12च वाजले कारण आपल्या आयुष्याचे 12 वाजले. हां हे तर आहे. बघा आमची गाडी आणि हे आम्ही उतरलो. हा तिथून बसवाल्याला आम्ही बघा कुठे उतरायला लावलं. थँक्यू. आता आरामात आहे आपण. चला ती विरारवाल्यांची ट्रेन होती कुठेतरी 12 आनंद सुख ह्यालाच म्हणतात. 41 ती होती. 12:19 नंतर 41. म्हणून त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं आणि असं इथे उतरलो. आता चला आम्ही चाललो. चला 1:45 झालाय. माझ्यासोबत निकिता आहे आणि योगेश आहे. दिसतोय की नाही माहीत नाही. जाऊ त्यांना विचारूया. तर 1 वाजून गेला आहे आणि आता मी ऑटोमध्ये घरी चालले आहे. आणि आज कोणी यायला वगैरे आलेलं नाही. आज मीच माझी चालली आहे. साधारण मला वाटतं दुसरा दिवस सुरू झाला आहे. आणि छान होता आजचा दिवस. मस्त दर्शन झालं. त्यानंतर थोडासा आध्यात्मिक केला. छान एक वेगळी अनुभूती आली. मस्त वाटलं. काम पण छान झालं. मी 5 इंटरव्ह्यूज कवर केले. आय होप ते सगळेच्या सगळे व्यवस्थित टेक्निकली छान असतील. आणि म्हणजे काम पण छान झालं. कामाचं ठिकाण पण इतकं छान होतं. तर मस्त वाटतं कधी कधी की आपल्या कामामुळे आपण कुठे ना कुठेतरी अशा ठिकाणी जाऊ शकतो जिथे आपण वेळ काढूनही सवड काढूनही जाऊ शकत नाही. कधी कधी थोडंसं हेक्टिक पण होतं पण ठीक आहे चालेल. 9 to 5 पेक्षा तर काहीतरी वेगळं करते. आणि मी जितकं जमेल तितकं ट्राय केलं आहे ब्लॉग करायला. मी टू बी व्हेरी ऑनेस्ट मी विसरायचे आहे मध्ये मध्ये ब्लॉग आणि कामाची पण गडबड होती. आय डोंट नो तुम्हाला आवाज किती येतो आहे कारण की खूप जास्त फास्ट आहे रिक्षा या वेळेला त्यामुळे. पण आय होप जो काही ब्लॉग केला आहे तो आणि मला छान वाटतं की मला स्वतःला पण आनंद मिळाला. आणि ती जी अक्षयची फॅन होती तिच्यासाठी मी अक्षयचा व्हिडिओ कवर केला. तिला मी तो व्हिडिओ पाठवला आणि ती पण खूप जास्त खुश झाली आणि तिला अनएक्सपेक्टेड सरप्राईज मिळालं. सो छान वाटतं कधी कधी आपल्यामुळे कोणीतरी खुश होतं. खूप छोटीशी गोष्ट असते आपण कोणासाठी तरी करतो आणि त्यामुळे कोणासाठी तरी खूप मोठी गोष्ट असते ती आपल्यासाठी छोटीशी असली तरी. तर मला खूप छान वाटलं. तर आजच्या दिवसामधला हा एक छान एलिमेंट होता. So that's it for today's video. Thank you so much for watching. Bye bye guys. Take care.